दावोसमध्ये जाऊन ठाकरे गटाला झटका बसणार अशी उद्योग मंत्र्यांची वक्तव्य. पण जेवढे आमदार खासदार घेऊन जायचे तेवढे घेऊन जा, उरलेले आम्ही आमचा किल्ला राखू. किशोरी पेडणेकरांची सामंतांवर टीका. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि अजित पवारांची शेजारी शेजारी खुर्ची. पवारांच्या एका बाजूला अजित पवार तर दुसऱ्या बाजूला वळसे पाटलांसाठी आसन व्यवस्था. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंकडून अभिवादन तर उद्धव ठाकरेंकडून कुलाबा इथल्या बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या सरकारनं सन्मान म्हणून बाळासाहेबांना भारतरत्न द्यावा. ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांकडून बाळासाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी. नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींवर आज हातोडा तर वादग्रस्त डम्पिंग आणि मलनिस्सारण प्रकल्पाच्या जागेवरच्या 7 इमारती आधीच जमीनदोस्त. ई पीक पाहणी बंधनकारक होण्याची शक्यता. घोटाळा थांबवण्यासाठी ई पीक पाहणी बंधनकारक करा, राज्य समितीची शिफारस. सोनं सध्या नव्या उच्चांकावर. दरामध्ये 1300 रुपयांची वाढ. सोनं 80,600 रुपये प्रति तोळा. 36 गावांचा पाणी पुरवठा आठवड्याभरापासून बंद. नळ पाणी पुरवठा योजनेच्या आता पाईपलाईनला गळती लागल्यामुळे दुरुस्तीचं काम सुरू. 4 दिवसांनंतर कामाला सुरुवात. टोरेस घोटाळा प्रकरणी तातडीनं कारवाई करण्यास मुंबई पोलिसांकडून तत्परता नाही. उच्च न्यायालयानं फटकारलं. पुण्यामध्ये गुइलेन बॅरो सिंड्रोमचे एकूण 60 रुग्ण तर 38 पुरुष आणि 21 महिलांचा यामध्ये समावेश. 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर. कपिल शर्मासह कुटुंबाला धमकीचा मेल. कपिलसह राजपाल यादव, रेमो डिसूजा आणि सुगंधा मिश्रा यांना सुद्धा जीवे मारण्याची धमकी. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. T20 सामन्यामध्ये भारताकडून इंग्लंडचा पराभव तर अभिषेक शर्माची 34 चेंडूमध्ये 79 धावांची विस्फोटक फलंदाजी.